नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। बांधवांनो, फार्मर आयडीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बांधवांनो, जर शेतकऱ्यांना म्हणजेच आता कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातली एक पुन्हा महत्त्वाची माहिती समोर आली होती आणि तीच माहिती आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असणार किंवा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील आणि विश्वसनीय माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो बघा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅग अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे। मात्र जिल्ह्यात अद्याप सुमारे 95,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नसल्याने त्यांना आगामी हंगामात योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी सक्तीची करण्यात आली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील एकूण खातेदारांपैकी सुमारे 5,96,195 पैकी 4,29,669 शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली असून उर्वरित शेतकरी अद्याप प्रक्रियेबाहेर आहेत। विशेषतः अमरावती व तिवसा तालुक्यांमध्ये नोंदणीचा वेग मंदावलेला असल्याचे सांगण्यात आले। शहरी भागात नोंदणीला प्रतिसाद मिळत नसताना दुसरीकडे चिखलदरा व धारणेसारख्या दुर्गम भागात नोंदणीचे प्रमाण 100% जवळ पोहोचले आहे। राज्यात ॲग्रीस्टॅग योजनेची अंमलबजावणी 15 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली असून सुरुवातीला नोंदणी ऐच्छिक होती, मात्र 15 एप्रिल 2025 पासून ती बंधनकारक करण्यात आली आहे। नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, खते, बियाणे तसेच विविध शासकीय अनुदान योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने हेल्प डेस्क सेवा सुरू केली असून वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले।